श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्जिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशी विभूषितकरान् नवनिरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। विभुवेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम्। गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। तडित्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। प्रमाणं भवाब्धे हृदं मामकाना नितम्बकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोश। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। हरि बोल। कौस्तुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तं गण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं।
किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्रान्तभागम् सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घै त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्याभतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्त गण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं। जय हो। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं महायोगपीठे गते भीमरथा वरं पुण्डरीकाय गातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। आइए अपने मन और वाणी को पवित्र करने के लिए भगवान नाम का आश्रय लें। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। सर्वांनी टाळी वाजवा म्हणा हरी बोल। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
जय राम कृष्ण हरी हरी बोल. जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण हरी पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की पवन सुत हनुमान की. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या पावन तीरावर वसलेलं पंढरी क्षेत्राचं अधिष्ठान भगवान श्री पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतृवर्गांना माझा या व्यासमंचावरनं त्रिवार प्रणाम. वारकऱ्याची आराध्य देवता भगवान श्री पंढरीनाथ, त्या पांडुरंगाची कथा गेल्या 5 दिवसापासून आपण पाहत आहोत. परमात्म्याचं पंढरपुरात येणं का झालं त्याची काही कारण, दिंडीराव दैत्याला दिलेलं वरदान, रुक्मिणी मातेची समजूत काढण्याकरिता आणि पुंडलिकाच्या माता पित्याच्या सेवेचा परिणाम परमात्मा पंढरीनाथाचं पंढरपुरात येणं झालं. ज्या विटेवर पांडुरंग परमात्मा उभा राहिला ती वीट म्हणजे नेमकी कोण, त्याचा विचार आपण कालच्या सत्रात बघितलाय. वज्रधर नावाचा जो इंद्र आहे, तो पांडुरंगाच्या पायाखालची वीट आहे. हा पुंडलिक कोण आहे तर मुचकुंद नावाचा जो राजा आहे तो पुंडलिकाच्या रूपात अवतराला आलेला आहे. परमात्म्याने विटेवर उभा राहून कटीवर आपले हात धारण केले. देवाचे हात कटीवरच का, तर धर्मराजाच्या राजसूय यज्ञामध्ये पात्र उचलताना देवाचे हात दमले. अर्जुनाच्या घोड्याच्या रथाचं संचलन करत असताना देवाचे हात दमले. गोकुळामध्ये 9 लाख गायीची धार काढत असताना कृष्ण परमात्म्याचे हात दमले. आणि नाथ महाराजांच्या घरी चंदन उगाळून देताना, कपडे धुत असताना, पाणी आणत असताना देवाचे हात दमले. आणि दमलेले हात परमात्म्याने आपल्या कटीवर धारण केले. या जगात 3 राम झालेत, एक परशुराम, दुसरा बलराम आणि तिसरा दाशरथी राम. आपलं मध्यमत्व दाखवण्याकरिता कंबर हे आपल्या शरीराचं मध्यम ठिकाण आहे. आणि मी मधला राम आहे, मी दाशरथी राम आहे, मी बलराम नाहीये, मी परशुराम नाहीये, तर मी दाशरथी राम आहे.
हे दाखवण्याकरता म्हणून पांडुरंग परमात्म्याने आपले हात कटेवर धारण केले. यशोदा माता त्याला उखळाला बांधायची आणि म्हणून उखळाला बांधलेलं कमरेचं दावं ते घेऊन जेव्हा परमात्म्याने त्या विमलार्जुन नावाच्या वृक्षाला पाडलं, त्याच्यातून मणिग्रीवाचा वगैरे उद्धार झाला, तेव्हा परमात्म्याची कंबर दुखली आणि म्हणून परमात्म्याने आपले हात कमरेवर ठेवले. आणि आद्यगुरु शंकराचार्यांचं मत आपण बघितलं की देवाचे हात कमरेवर का आहेत, तर प्रमाणम भवाभेरिदम मामकानाम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात. या संपूर्ण भव नदीचं पाणी अगदी माझ्या कमरी इतकं आहे. लोकाहो, काळजी करू नका, या भव नदीतून पहिलं तीराला घेऊन जाणारा मी स्वतः परमात्मा या पृथ्वीवर भूवैकुंठ असणाऱ्या या पंढरी क्षेत्रात विटेवर उभा आहे. भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पैल उभा दाता कटीकर ठेवून या. अशा एका एका विषयाचं चिंतन करत करत आपण 5व्या दिवसाच्या सत्रात या ठिकाणी उपस्थित आहोत. कालची कथा आपण कुठं थांबलोय सांगता येईल का कोणाला? का नुसती सिरियल बघता? मालिका कुठं थांबली हे माहित पाहिजे का नाही? आता जर विचारलं माझ्या नवऱ्याची बायको काल कुठं थांबली, तुझ्या आता जीव रंगला कुठं थांबली, तर लगेच सांगतात. इन्स्पेक्टर मंजू कुठं थांबली लगेच सांगतात. कथा कीर्तन सुद्धा काल कुठं थांबलीत हे आम्हाला माहिती पाहिजे. रामचंद्र प्रभूंची सेवा सगळ्यांनी वाटून घेतली आणि हनुमंतरायाचा पत्ता कट झाला. बरोबर ना? आणि शरयू नदीच्या किनाऱ्यावर गेलेले मारुतराया रामप्रभूंना जांभळी आली का मग मी चुटकी वाजवील अशी सेवा त्याची मागून घेतली. पंढरीनाथाची सेवा कशी करावी या विषयाचं चिंतन आपण काल करत होतो. वेळ संपली आणि म्हणून आपण जागेवर थांबलेलो आहे. आणि छान अशी गदा ठेवून दिली हनुमंतरायाने. मारुतराया छान मुद्रेत बसलेत. रामप्रभूंना तिकडे जांभळी येईल आणि मग मला चुटकी वाजवता येणार नाही, न पेक्षा मी सारखी चुटकी वाजवत राहतो, म्हणजे मग जेव्हा जांभळी यायची तेव्हा येऊ दे. आणि हनुमंतरायाने आपली चुटकी वाजवायला सुरुवात केली आणि रामप्रभूंचं भजन गायला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा एकदा, येऊ दे आवाज मला. काही भीती नाही ना कोणाला काही? हा म्हणा म्हणा. हो हो हो, मुंग्या लाईन मध्ये चालल्या पाहिजे, तसं मुंगळ्यासारखं नाही करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आमच्या उपरीच्या लोकांचं इतकं गोड भजन ऐकल्यावर पांडुरंगाला फार आनंद झाला असेल बघा.
मारुतरायाचं छान भजन चाललेलं. रामप्रभूंना तिकडे जांभळी कधी येईल माहिती नाही ना, मग इकडे चुटकी वाजवायला सुरुवात केली. अखंड राम नाम ज्याचा प्राण आहे अशा हनुमंतरायांनी प्रभूचं चिंतन सुरू केलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम 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 जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे, देख लो मेरे, देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, जय हो। देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. मुझको तेरे बिना वैभव न यश चाहिए. मुझको फिर देना वैभव ना यश चाहिए. मुझको फिर बिना वैभव न यश चाहिए. फिर देना वैभव ना यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले सुख मिले ऐसे अमृत के पीने में. सुख मिले ऐसे अमृत पीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. राम जानकी बैठे जय हो. सीने में. हरि बोल. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. बैठे हैं मेरे सीने में. बैठे हैं मेरे सीने में. महाराज भैरव महाराज निळकंठ महाराज यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. राजेभाऊ फार मेहनत लागते बरं. तरी मला एक जण मला महाराज 2 लोकांची लयच मजा आहे. मी म्हणलं कोणाची? तुम्हाला पोलीस लोकांना हप्ते आणि महाराज लोकांना सप्ते. म्हणलं बावळाट तू एक तो महाराज हो नाही तर पोलीस हो, कोणतं तरी एक कर. विनाकारण जळण्यात काय मजा. आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरणे. त्याचा बंगला पाहिला की याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पाहिली की दवाखान्यात ऍडमिट. जलसीचं युग नाही महाराज, स्पर्धेचं युग आहे, कष्टाचं युग आहे. मेहनत करा, अभ्यास करा, मोठे व्हा.
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है। सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है। मी माझ्या एका तरुण मित्राला म्हणलं, काय करतो दादा? तो म्हणला, महाराज काहीच करत नाही. म्हणलं का? तो म्हणला, हाताची रेषेतच काही नाही. बरसात कदमों के निशान ढूंढ रहा है, आवारो धुआओं में फिजा ढूंढ रहा है, किस्मत की लकीरें मेहनत में छुपी है, हाथों की लकीरों में कहा ढूंढ रहा है. हाताच्या रेषेत नसतं महाराज. कष्ट करा, कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्हाला अभ्यासच करणे, तिथं मेहनतच करणे. सगळ्या क्षेत्रात चांगली लोक आहेत, बघायला नजर चांगली पाहिजे. पोलीस क्षेत्रातही चांगली लोक काम करतात, आणि वारकरी संप्रदायात तर इतकी चांगली लोक काम करतात. चुकीच्या लोकांकडे आपण पाहू नका, किंवा आपली नजर चुकीची करू नका. मारुतराय भजन करतात, आणि चुटकी वाजवायची चालू आहे. हनुमंतरायाचं श्रीराम जयराम भजन चालू आहे, आणि नेमकी रामप्रभूंना झोप आली, आणि मारुतरायांना जांभळी आली, आणि तोंड आ झालं, आणि रामप्रभूंनी तोंड आ केलं, आणि इकडं चुटकी सुरूच होती, त्यामुळे ते तोंड बंदच होईना. सीतामाता रामप्रभूंना म्हणाली, प्रभू काय झालं? आ. प्रभू काय झालं? आ. लक्ष्मणजी आले, भरत आला, शत्रुघ्न आले, सगळं अयोध्यावासी लोक एकत्र आले. काय झालं म्हणले? रामप्रभूंचं तोंड बंद होईल. वसिष्ठ मुनी आले, काय झालं म्हणले देवाला. बघितलं तर देवाला काही बोलताच येईना. वसिष्ठांना शंका आली, म्हणले हनुमंत कुठे? बघा म्हणले मारुतरायाला बोलवा. मारुतरायाला बोलावलं तर ती चुटकी चालूच होती, आणि भजन चालूच होतं. वसिष्ठांनी सीता मातेला विचारलं, हा काय प्रकार आहे, चुटकी का वाजवतो? तिने सगळं सांगितलं. म्हणले आम्ही सगळ्या सेवा वाटून घेतल्या होत्या, याला कोणती सेवा दिली नाही, म्हणून तो म्हटला रामप्रभूंना जांभळी आली का मी चुटकी वाजवायची सेवा घेतो. म्हणले मारुतराया पहिली चुटकी बंद कर. आणि त्याने चुटकी बंद केल्याबरोबर रामप्रभूंचं तोंड बंद झालं. म्हणले हा सगळा तुझा उद्योग आहे, आम्हाला आत्ता कळलं. मारुतराय म्हणले म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, माझ्या सेवा कुणी घेऊ नका, मला माझ्या प्रभूची सेवा करू द्या. अखंड मनोभावे त्याची सेवा करावी, हा भक्ताचा अट्टहास आहे. पण परमात्मा पंढरीनाथाची वारकरी अखंड सेवा करत असतो. तुझी सेवा करीन मनोभावे. बाप रखुमा देवी वरु विठ्ठले ओ, चित्त चैतन्य माझे चोरून नेले ओ, चोरून नेले ओ, चोरून नेले ओ. तुझी सेवा करीन मनोभावे ओ, तुझी सेवा करीन मनोभावे ओ. अखंड देवाची सेवा करावी, म्हणून विटेवर उभा असलेल्या, कटेवर हात असलेल्या पांडुरंगाची सेवा जी सांगितली आहे, ती मनोभावाने आपण देवाची सेवा करा. दुसरी सेवा आहे पांडुरंगाच्या मंदिराची पाठ बघावी, ही पण सेवा आहे. पांडुरंगाच्या मंदिराला सगळ्या बाजूनी दार आहे, आणि राऊळाच्या पाठीमागची जी बाजू आहे ती आपण बघा. पाहता देऊळाची पाठ, पाहता देऊळाची पाठ, पाहता देऊळाची पाठ, पाठ पाहता देऊळाची पाठ. तीर्थे घडती 360, तीर्थे घडती 360, पाहता देऊळाची पाठ, पाहता देऊळाची पाठ, पाहता देऊळाची पाठ. तीर्थे घडती 360, तीर्थे घडती 360, पाहता देऊळाची
राऊळाची पाठ, काका राऊळाची पाठ, पाठ काका राऊळाची पाठ. पंढरी क्षेत्र हे अद्भुत आहे महाराज. म्हणून तर 88,000 ऋषी मुनींनी जो प्रश्न विचारलाय की आम्हाला असा देव सांगा की जो देवाचा देव असावा, असं तीर्थ सांगा जे तीर्थराज असावा, असं क्षेत्र सांगा जे क्षेत्रराज असावं, आणि असा संत सांगा की जो सगळ्या संतांचा संत असावा. या पंढरीचा महिमा सांगत असताना महाराज नुसत्या देवळाची पाठ जरी तुम्ही बघितली, सश्रद्ध अंतकरणाने पांडुरंगाच्या मंदिराची पाठ बघा, तीर्थे घडती 307. पांडुरंगाच्या मंदिरावरून जर पाणी पडत असेल तर त्या पाण्यात स्नान करा, स्नान करिता पान्हाळे. उद्धरती कोटी कुळे, कोटी कुळाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर देवळाच्या वरून जे पाणी पडतं त्याच्यात स्नान करा. पांडुरंगाच्या मंदिराची जी सावली पडते त्या सावलीत आपण काही क्षण का होईना उभा राहा. ह्या सेवा आहेत देवाच्या. पांडुरंगाच्या समोर जावं आणि अतिशय प्रेमपूर्व हृदयाने त्या पांडुरंगाला नीट बघावं. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख दे देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती दे देवा. वाहे रंगी टाळी नाचीन उदास, हे दे हातास पाया सुख. तू का म्हणे माझा सकळ देह भाव, अनेक नको ठाव चिंतू यासे. प्रेमपूर्वक हृदयाने, प्रेमपूर्वक डोळ्याने जर आपण पांडुरंगाचं रूप पाहिलं तर ती सुद्धा देवाची एक प्रकारची सेवाच आहे. काय होईल महाराज जर त्याचं दर्शन केलं आम्ही तर? मागील परिहार पुढे नाही सीन, मागील परिहार पुढे नाही सीन. झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन मागील परिहार पुढे नाही सीन, मागील परिहार पुढे नाही सीन. झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, एक मागील परिहार पुढे नाहीशी. आपल्या जीवनातला जो सुख दुःखाचा परिहार आहे तो त्याला एकदा का पाहिलं की सगळं मिटून जाणार. झालिया दर्शन एक वेळा, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. पांडुरंगाच्या दर्शनाचा हा लाभ आहे महाराज, ही त्याची सेवा आहे. पांडुरंगाच्या रावळात जाऊन आपण अष्टसात्विक भाव तयार करून भगवंताच्या कीर्तनाचा आनंद घ्यावा. देवासमोर हसावं, देवासमोर रडावं, देवासमोर गप्पा माराव्या. आपल्या अंतकरणातले काय भाव आहेत ते देवाला सांगावे. आपल्यासाठीच तो उभा आहे आणि म्हणून आपण त्याच्या समोर आपलं हितगुज सांगावं. ही देवाची सेवा आहे. जेव्हा धूप आरती असते तेव्हा परमात्म्याला बघा, मंदिराच्या समोरचा जो भाग आहे तिथल्या झाड लोटाची सुद्धा कधी व्यवस्था करता आली तर करावी. ती सुद्धा पांडुरंगाची सेवा आहे. आजही काही काही ज्येष्ठ वारकरी जे आहेत ना, देवाचं दर्शन केलं की त्यांच्या अंगावरचं उपरण काढतात आणि तिथली जागा झाडतात. पांडुरंगाच्या मंदिरासमोर आता सगळ्यांनाच तिथं झाडून घेता येणार नाही, पण ज्याला जमेल जसं शक्य होईल तसं पण राऊळ झाडावं. ती सुद्धा पांडुरंगाची सेवा आहे.
प्रसाद खाण्याच्या निमित्ताने एक घार आली होती. फार गोड कथा सांगितली जाते. मंदिरातला प्रसाद खाण्याकरता एक घार आली होती आणि त्या घारीने फडात्कार केला तिच्या पंखाचा आणि नुसत्या तिच्या पंखाच्या फडात्काराने तिथली काही जागा स्वच्छ झाली. तिने काय ती जाणीवपूर्वक झाडली नव्हती, ती प्रसाद खाण्याकरता आली होती. पण तिच्या फडात्काराने तिथली जागा झाडून गेली आणि त्याचा परिणाम त्या घारीला पुढच्या जन्मात स्वर्गभोग मिळाला. कारण तिने रावळात पंखाच्या फडात्काराने झाडण्याची सेवा केली. पुढचा जन्म तिला एका ब्राह्मणाचं मिळालं पंढरपुरात. त्या ब्राह्मणाने पुन्हा पंढरपुरात आयुष्यभर फक्त मंदिर झाडण्याची सेवा केली. त्या ब्राह्मणाचा देह पडल्यानंतर पुन्हा चंद्रलोकात स्थान मिळालं. हा परिणाम कशाचा हे लक्षात ठेवा. पंखाचा फडत्कार प्रसाद खाण्याच्या निमित्ताने झाला आणि तेवढ्या सेवेचं तिला मिळालेलं फळ आहे. देवाची सेवा आहे, कोणती सेवा व्हायला जात नाही मला. म्हणून मी आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलं, या सप्ताहाच्या मंडपात तुम्ही कोणती सेवा करा, वाया जाणार चटई अंथरा, पात्र उचला, देवाने उचलली. आमची एखादी भगिनीने इथे जर छान रांगोळी काढली, येणाऱ्या जाणाऱ्या छान दिसेल. वारकऱ्याची ती एक सेवाच आहे. भगवंतासाठी म्हणून केलेली आपण जी सेवा आहे ती सेवा वाया जात नाही. ब्राह्मण रूपात आला, झाडण्याची सेवा केली, चंद्रलोकात गेला. पुन्हा तीच घार पुढच्या जन्मात सुकीर्ती नावाच्या राजाच्या रूपात पंढरपुराजवळ जन्माला आला आणि त्या राजाने आपला राज्यकारभार सोडून दिला आणि पंढरपुरात फक्त झाडण्याची सेवा केली. देवाची सेवा आहे. आणि म्हणून अशा अनेक सेवा पांडुरंगाच्या आपल्याला करता येतात. देवाचं तीर्थ घ्यावं, देवाचा प्रसाद घ्यावा. आपल्या शास्त्राने पुराणाने जशी भगवंताच्या सेवेची यादी दिली आहे तदनुसार आपण ती सेवा करावी. आपल्याला काय वाटते तशी नाही, त्याला कशी आवडते तशी. कारण त्याच्या आवडीची सेवा आपण करत राहावी. आवडे देवासी तो एका प्रकार, 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 आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. देवाच्या आवडीच्या सेवा कोणत्या आहेत त्या जाणून आपण कराव्या. आपल्या आवडीनुसार करू नये, त्याला काय आवडतं ते करा. नाही तर मग अनेक लोक पंढरपुरात येतात पण पांडुरंगाच्या इथले नियम काय आहेत माहिती नसतात. पंढरपुरातली सेवा कशी करावी हे माहिती नसतं. बाहेरच्या राज्यातून 200-250 लोक लक्झरीतून उतरले. चंद्रभागेच्या किनाऱ्यावर लक्झऱ्या लागल्या. 200-250 लोक लक्झरीतून खाली उतरले.
आणि त्यांनी बघितलं आता देवाच्या दर्शनाला जायचं. त्यांना हे माहिती होतं की इथं अगोदर चंद्रभागेचं स्नान करतात. एक जण नेमका त्याच्यातून चंद्रभागेतून स्नान करून आला. आणि हे 200-250 लोक गाडीतून खाली उतरले होते. आता चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर एकतर पाण्यात जाताचा नियम असा आहे, आपल्या पायातली चप्पल बाहेर काढावी. चंद्रभागेला अगोदर आपण नमस्कार करावा आणि मग पाण्यात जावं. पाण्यात गेल्यानंतर आपल्या अंगाला साबण शॅम्पू वगैरे असं काही लावायचं हे पण अजून लोकांना माहिती नाही. ते तीर्थ आहे आणि तीर्थाचं पावित्र्य जपणं आपल्या तुमच्या माझ्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज तीर्थ अस्वच्छ होत आहेत. तीर्थाला स्वच्छ करण्याकरता फक्त सरकारनेच कामं करावीत असं नाहीत, आपल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. आपल्या प्रत्येकाच्या त्या जबाबदाऱ्या आहेत की आपलं तीर्थ आपण स्वच्छ ठेवावं. काही लोक आपल्या घरातले जे जुने कपडे असतात कुठे टाकायचे नेतात आणि चंद्रभागेत टाकतात. आपल्या घरातली घाण तीर्थात टाकावी हा तीर्थाचा अपमान आहे. चप्पल किनाऱ्यावर काढावी, चंद्रभागेला नमस्कार करावा, पाण्यात उतरावं आणि चंद्रभागेत बुडी मारल्यानंतर जर कधी थुंकी आली तर ती पाण्यात टाकू नये. जर प्रसंग आलाच तर आपल्या हातात अगोदर चूळ भरावी मग ती पाण्यात सोडावी, इतकं आपलं धर्मशास्त्र सांगतं. मग ते एकाने नेमकं चंद्रभागेचं स्नान केलं. पाण्यात उतरताना त्याच्या हातात तांब्या होता. तसं जाऊच नाही पाण्यात, हातात तांब्या, फुलपात्र, ग्लास काहीतरी असावं. गर्दी भरपूर होती. कार्तिकीची यात्रा चालू होती. त्याच्या लक्षात आलं, म्हणले आता हा तांबे ठेवायचं कुठं, मला तर कपडे धुवायला जायचे, अंगातले कपडे धुवायला जायचे, तांबे कुठं ठेवू. बरं असा जर इथं तांबे ठेवू, माझ्यासोबत कुणी नाही, मी जर तसाच पाण्यात गेलो तर तांब्या काय होईल, चोरीला जाईल. पंढरपुरात जेवढे वारकरी आहेत त्याच्यापेक्षा चोर पण काही कमी नाहीत ना. आम्ही स्नान करून चाललो, त्या घाटावर पोलीस लोक म्हणले, महाराज आम्हाला चेक करू द्या तुम्हाला. म्हणलं महाराज साहेब असं काय करता, आम्ही वारकरी आहेत. ते म्हणले कशाहून तुम्ही वारकरी आहेत. म्हणलं आमच्या गळ्यात माळ आहे, अंगावर धोतर आहे, कपडाला गंध आहे. ते म्हणले महाराज चोरांनी तुमच्यापेक्षा मोठ्याला माळीन मोठ्याला बुक्का लावलाय. त्यामुळे पंढरपुरात लवकर चोर कोण आणि वारकरी कोण ओळखत नाही. त्यामुळे त्याला वाटलं की मी माझा तांबे ठेवू कुठं. मग त्याने काय केलं, असं वाळू त्याचा तांब्या पुरला आणि मी परत आल्यानंतर माझा तांब्या इथं आहे हे सापडण्यासाठी म्हणून त्याने महादेवाची पिंड काढली आणि तो पुन्हा पाण्यात गेला. महादेवाची पिंड त्याने किनाऱ्यावर काढली, तो पाण्यात गेला आणि ते 200-250 लोक लक्झरीतून उतरलेले, त्यांना आता पाण्यात जायचं होतं पण त्यांनी बघितलं महादेवाची पिंड. त्यांना असं वाटलं की अरे कदाचित पंढरपूरचा नियम असा आहे, इथं अगोदर महादेवाची पिंड काढावी लागते आणि मग पाण्यात जावं लागतं. 250 लोकांनी याच्या पिंडीच्या भोवती महादेवाच्या पिंडी काढल्या. आता याचा तांब्या कुठं सापडला असेल. त्या महालक्ष्मी बसवतात, तुमच्याकडे बसवतात का राजाभाई? 3 दिवस महालक्ष्मी असतात. खूप नटवतात बाया त्यांना, इतकं छान सजवतात. त्याच्या पुढे खूप फराळ ठेवला जातो, खूप नैवेद्य असतो. त्या नैवेद्याला बुरशी लागते पण बाई लेकराला हात लावू देत नाही. मग तिला तुम्ही विचारा, का ग बाई 3 दिवस तू नैवेद्य त्या देवी समोर ठेवते, बरं ती देवी खात पण नाही, मग लेकरू खाते तर खाऊ दे ना. ती सांगते नाही बाई आमच्या सासूबाई असं करायच्या. तुम्ही तिला विचारा तुमच्या सासू असं का करायच्या, कारण त्यांच्या सासूबाई असंच करायच्या.
म्हणजे किती पाठीमागे जा, फक्त सासूबाई करायचं म्हणून ही करते. पंढरपुरात आल्यानंतरच्या ज्या सेवा आहेत, जे विधी आहेत, त्याला ज्ञानाचा डोळा आहे, त्याला भक्तीचा डोळा आहे. आणि म्हणून इथलं धर्मशास्त्र बघावं, इथला विधी बघावा आणि त्यानुसार आपण इथल्या सेवा कराव्या. हा पंढरपुरातला महिमा आहे. आणि म्हणून सुखात, संसारात दुःखात होरपळलेला माणूस सुखाच्या अपेक्षेने नको नको त्या विषयांकडे जातो, नको नको त्या विकृतीकडे जातो. पण महाराज म्हणतात, बाबा, ज्याला प्रपंचात सुखी व्हायचंय त्याने कुठं जावं? सुखालागी करीसी तळमळ, 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 सुखालागी करीसी तळमळ. तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी, होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी. तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी. सुखालागी करीसी तळमळ. ज्या प्रपंचात सुखासाठी सारखी तगमग करतोय, तळमळ करतोय, पण तुला माहिती नाही त्या सुखाचा निधी, आनंद कंद परमात्मा तिथं उभा आहे, त्याच्याकडे जातो सुखी होशील. तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी. बाबा महाराज सातारकर फारच गोड म्हणायचे, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी ओ, मग तू अवघाची सुखरूप होसी. तुला जर सुखी व्हायचं असेल तर तुला तिथं जावं लागेल. पैसा इतका आहे लोकांकडे, प्लॉटिंग चंद्रावर करणार आहेत लोक. तसं आपलं चांद्रयान पोचलेलंच आहे तिथं. पैसा इतका आहे लोकांकडे, उद्या लोक प्लॉटिंग चंद्रावर करतील, पण ज्याला समाधानी व्हायचंय त्याला उपरीच्या विठ्ठल कथेतच यावं लागणार आहे. जगात दुसरीकडे समाधानाचा लवलेश सुद्धा नाही महाराज. संसार सुखी करू शकत नाही माणसं. घर, गाडी गुडी, बंगले बिंगले, नोकर चाकर, मुलं बाळ, हे माणसाला सुखी करू शकत नाही. पण तुम्हाला सावध करण्याकरता कुणीतरी लागतं. माणसाला अंतर्मुख करण्याकरता कुणी लागतं, आणि त्या जबाबदाऱ्या संतांच्या होत्या. म्हणून त्या संतांनी आम्हाला सांगितलं, बाबा हे करा. सुखासाठी तगमग करतोय, तळमळ करतोय, पण तुला माहिती नाही तिथं गेल्याशिवाय समाधान नाहीये. गगनचुंबी इमारतीत लोक राहतात, पण सुख नाहीये, समाधान नाहीये. आणि काही काही झोपडीत राहतात पण सुखी असतात. कारण समाधान हे मनस्थितीवर अवलंबून आहे, ते परिस्थितीवर नाहीये. शिकवणारे संत आहेत. संत तेथे विवेका असणे की जे. आणि म्हणून
त्याचा शोध आम्ही आपल्या आतमध्ये घ्यावा. हा देश फार समृद्ध आहे. इथं नर्मदेचा किनारा तपोभूमी आहे, अयोध्या सारखी वैराग्य भूमी आहे, काशी सारखी ज्ञानभूमी आहे, वृंदावन सारखी प्रेमभूमी आहे, महाराष्ट्र सारखी संत भूमी है. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती हो बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ हरि मानक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, 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 वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, पग पग लगता डेरा. ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. सोन्यासारख्या देशाचं सोनेरी पण जर काय असेल ना महाराज, तर इथले तीर्थ, इथला देव, इथले संत हे सोने महाराज. आणि म्हणून पांडुरंगाने महाराष्ट्र चॉईस केला आणि त्याच्याकडे जाण्याने माणूस सुखी होणार आहे. मोठमोठ्या राजा महाराजांनी सुद्धा स्वतःचं ऐश्वर्य, भोग, वैभव पायाखाली तुडवलं आणि त्याच्या दर्शनाची अपेक्षा केली. म्हणून मोठा प्रपंच केला म्हणजे माणूस सुखी होत नाही. हे शिकवण्याकरता संत लागतात. त्या पुण्याच्या जवळ भोसरी आहे. भोसरीचा राजा होता भोज राजा, माहिती आहे ना. कालिदास आणि भोज राजाची जोडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जसं चतुर बिरबल आणि बादशाह, तसा कालिदास आणि भोजराज ह्या जोड्या प्रसिद्ध आहेत. पहिलं भोसरीच होती, पुणे नंतर विस्तारलं आणि त्याचा राजा होता भोज राजा. तर भोज राजाची पत्नी राणीसाहेब आणि तिच्या काही मैत्रिणी गप्पा मारत होत्या आणि तेवढ्यात राजा महालात फेरफटका मारत होता. तो नेमका त्या राणीच्या महालात शिरला. राणीसाहेब आणि तिच्या मैत्रिणी गप्पा मारत होत्या आणि राजा मध्येच गेल्यामुळे राणीला राग आला आणि ती म्हणाली, या मूर्ख बसा, या मूर्ख बसा. आता राजा विचार करतो, मी एवढा मोठा राजा आहे, आजपर्यंत माझी बायको मला कधीच बोलली नाही आणि आज मला चक्क मूर्ख म्हणते. ज्या अर्थी बायको मला मूर्ख म्हणते त्या अर्थी तिच्या मूर्ख म्हणण्यात काहीतरी असलं पाहिजे. पण मग आता ते समजून कसं घ्यायचं. लगेच दरबार भरवला. दरबार भरवला, एक एक सेनापती यायला लागला, खुर्चीवर बसायला लागला. सगळ्यात शेवटी आले कालिदास. कालिदासाने दरवाजात एक पाय आत टाकला, एक पाय बाहेर, आणि तेवढ्यात राजा भोज त्यांना म्हणाला,
या मूर्ख बसा. कालिदासाने पाय नाही टाकला, कालिदासाने तो पाय पाठीमागे घेतला. आणि भोज राजाकडे बघून कालिदास म्हणायला लागले, महाराज तुम्ही मला मूर्ख म्हणालात, गोष्ट खरी आहे, पण कारण काय? हासम न जल्पे खादम न गच्छामि, हासम न जल्पे गतम न शोचामि, कृतम न मन्ये, द्वाध्यात् तृतीयो न भवामि राजन, किम कारण भोज मूर्खः. 5 गोष्टीची यादी दिली आहे त्याने, कालिदासाने. भारत किती समृद्ध आहे. कालिदासाने सांगितलं, खादम न गच्छामि. जो माणूस खाता खाता चालतो किंवा चालता चालता खातो तो 1 नंबरचा मूर्ख. म्हणून खाता खाता चालत जाऊ नये, चालताना खाऊ नये. आता मुंबईच्या जर आपण प्लॅटफॉर्मवर बघितलं तर काही काही लोक वडापाव घेतात आणि तेवढ्यात रेल्वे आली का तसेच सुटतात. मूर्खाची लक्षणं सांगताना कालिदास सांगतो, खादम न गच्छामि, हासम न जल्पे. हसता हसता बोलू नये, बोलता बोलता हसू नये. काही लोकांना सवय असते ना, हसता हसताच बोलतात, काय बोलतो तेही कळत नाही, हसणे अर्धच राहतं. एक तर हसून घ्या नाहीतर बोलून घ्या. जो हसता हसता बोलतो किंवा बोलता बोलता हसतो तो 2 नंबरचा मूर्ख. गतम न शोचामि, झालेल्या गोष्टीचा पश्चाताप करायचा नाही, आणि जो करत असेल पश्चाताप तो 3 नंबरचा मूर्ख. गतम न शोचामि, कृतम न मन्ये, केलेल्या कर्माचा अहंकार धारण करू नका. हे मीच केलं, माझ्यामुळं झालं, मी नसतो तर झालंच नसतं. आमच्या बाया पण कधी कधी नवऱ्याला टॉर्चर करतात. गप्प बसा, मी होते म्हणून टिकली, दुसरी असती तर. बाई तू जाऊन बघ, तरी सुद्धा माग सगळं टिकतं. आपल्यामुळं इथं काही राहत. कृतम न मन्ये, अहंकार करू नका. द्वाध्यान तृतीयो न भवामि राजन. आणि 2 माणसं बोलत असताना किंवा 2 माणसं एकत्र असताना तिसऱ्याने मध्येच जाऊन विक्षेप करायचा, आणि जो दोघांच्या मध्ये जाऊन बोलतो तो 5व्या नंबरचा मूर्ख आहे. मग कालिदास विचारतो भोजराजाला, राजा मी खाता खाता चाललो नाही, मी हसता हसता बोललो नाही, मी शोक केला नाही, मी अहंकार केला नाही, आणि मी दोघांच्या मध्ये जाऊन बोललो नाही, मग किम कारण भोज मूर्ख हा. राजाला मनात कळालं की बायको मला मूर्ख का म्हणाली. तुम्हाला कळलं का राजाकडून काय झालं होतं? बायको आणि तिच्या मैत्रिणी गप्पा मारत होते आणि राजा मध्येच गेला होता, म्हणून त्यांची बायको म्हणाली, या मूर्ख बसा. काही माणसंच लागतात महाराज तुम्हाला अंतर्मुख करण्याकरता. तो कालिदास एकदा 2-4 दिवस बाहेर गावी गेला, राजाला न सांगून गेला, आणि नेमकं पंडिताने आवाहन केलं का तुमच्या राज्यात मला चर्चा करायची. राजाला टेन्शन आलं तर काय करावं. आणि नेमका राज्यात एक गृहस्थ होता, त्याला एका डोळ्याने दिसत नव्हतं, आणि त्याचं नाव होतं गंगूतेली. तुम्ही ते गोविंदाच्या पिक्चर मध्ये बघितलं असेल, कहा राजा भोज कहा गंगूतेली. तो गंगूतेली होता तिथं. त्याने बघितलं, राजाला विचारलं, म्हणले महाराज काय झालं, फार टेन्शन मध्ये दिसताय. म्हणले हो आज पंडित येणारे म्हणले, कारण त्यांनी आव्हान केलंय का मला चर्चा करायची. आता काय करू. म्हणले कालिदासच नाहीयेत. म्हणले एक काम करा ना, तुम्ही त्याला सांगा की कालिदास नाहीयेत, पण कालिदासाचे गुरु आहेत तुझ्यासोबत चर्चा करायला. राजा म्हणला तू कालिदासाचा गुरु. म्हणले हो मी येतो तिथं, काही काळजी करू नका. आता राजाचा नाईलाज झाला, सभा भरवली, आणि सभा भरली. तो गंगूतेली छान बाराबंदी धोतर घालून आला, एका हातात मडकं, एका हातात पुस्तक, फडक्यात भाकरी, असं सगळं घेऊन आला, वजनात येऊन बसला. आणि पंडित त्याच्या अगोदर आला होता. पंडिताने पाहिलं, म्हणले कालिदासच एवढा हुशार आहे, तर कालिदासाचा गुरु किती असेल, त्याचंच इम्प्रेशन याच्यावर पडलं. आणि तो समोर बसला, हा इकडून बसला, तो इकडून बसला. राजाने सांगितलं सभा सुरू करा. आणि मग याने असं एक बोट केलं पंडिताने, मुक चर्चा चालू होती.
याने असं एक बोट केलं का त्या समोरून कालिदासाचं गुरु म्हणून आलेला हा गंगुतिली, त्याने असे 2 बोट केले, याचा चेहराच पडला. याने असा पंजा दाखवला, त्याने तिकून मूठ दाखवली, अजून डिस्टर्ब झाला. याने असे 7 बोट केले, त्याने तिकून 7 बोट केली, मध्ये रेषा आखली. नंतर याने असं खुणवलं, त्याने दया मडकं दाखवलं. पंडित लगेच उठला, उपरंड झटकवलं, राजाला सांगितलं महाराज मी हारलो, कालिदासाची गुरु जिंकली. ते राजा कन्फ्युज झाला, म्हणले तू कस काय हारला? त्याने सांगितलं, म्हणले आमच्यात प्रश्नोत्तरी चालली होती, मी त्याला असं विचारलं जगात एक ब्रह्म आहे, त्याने सांगितलं एक ब्रह्म आहे पण त्याच्यासोबत माया आहे, 2 बोट केली. नंतर मी त्याला म्हटलं पंचमहाभूत आहेत जगात, त्याने सांगितलं पंचमहाभूत आहेत पण सगळी एकत्र आहेत, म्हणजे मूठ दाखवली. नंतर मी म्हटलं या जगात 7 समुद्र आहेत, 7 बोट केली. त्याने सांगितलं 7 समुद्र आहेत, त्याने मध्ये रेषा आखली, 7 समुद्र आहेत पण मध्ये मेरू पर्वत आहे. मग मी त्याला विचारलं मेरू पर्वत कुठे आहे? त्याने ते दयाचं मडकं दाखवलं, म्हणजे दधी समुद्राजवळ आहे. पंडित म्हणला मी हारलो, पंडित निघून गेला. आता या गंगुतिल्याला म्हणजे कालिदासाच्या गुरुला बनावट गुरु होऊन झालता, त्याला विचारलं तुला कसं काय जमलं, तू एवढा विद्वान आहेस? तो म्हणला महाराज पंडित बावळट आहे. म्हणले कसं काय? अहो मला कुठं काय माहिती, तो दधी समुद्र, मला पंचमहाभूतन, मला कुठं ब्रह्मन माया माहिती असते का? म्हणले मग सगळी उत्तरं बरोबर कसं काय दिली? अहो म्हणले त्याने मला एक बोट दाखवलं, मला वाटलं तो मला म्हणतोय का मी तुझा एक डोळा फोडीन, मी म्हणलं मी तुझे 2 डोळे फोडीन. नंतर त्याने मला असा हात दाखवला, मला वाटलं तो मला म्हणतो मी तुला चापट मारील, मी म्हणलं बुक्की मारील. नंतर त्याने 7 बोट केली, म्हणजे मला तो म्हणतो तू 7 भाकरी खातो का काय? तर मी त्याला रेष आखून दाखवली, 7 भाकरी खातो पण सकाळी 3:30 आणि संध्याकाळी 3:30. जर कुठे बसलेत आपले? आणि नंतर मी विचारलं त्याला, त्याने मला विचारलं 7 भाकरी कशासोबत खातो? तो म्हणला या दयासोबत खातो. म्हणून पंडित हारला आणि मी जिंकलो. इतकी सुंदर माणसं होती महाराज भारत देशात, लक्षात घ्या. साधी माणसं होती पण विचारांनी प्रगल्भ होती. आणि अशा या भारताच्या श्रीमंत आणि समृद्ध देशातली लोक सगळं मिळवलं पण शेवटी 18 भार वनस्पती, फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया, कासया योग सेविती, परे दे मदालसा, सोहम जो जो रे बाळा. एवढं सगळं वैभव सोडून ही लोक मात्र भगवत चिंतनाकरिता निघून गेली. आपल्या सगळ्यांच्या सुखाची व्यवस्था संत महापुरुषांनी करून ठेवली आहे. आपल्याला कुठंच जायची गरज नाहीये. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. गोड ऐकूयात आपण आमचे भजन मूर्ती भैरव महाराजांच्या वाणीतून. सगळ्यांनी अतिशय प्रेमाने ऐका. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. पंढरीचे सुख नाही त्रिभुवन. पंढरीचे सुख नाही त्रिभुवन. पंढरीचे सुख नाही त्रिभुवन. पंढरीचे सुख नाही त्रिभुवन.
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. प्रत्यक्ष चक्रपाण प्रत्यक्ष चक्रपाण उभासे पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. 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 त्रिभुवनी समर्थ ऐसे पैतीक त्रिभुवनी समर्थ जय हो. ऐसे पैतीक जय हो. त्रिभुवनी समर्थ ऐसे पैतीक दक्षिण मुख वाहत चंद्रभागा दक्षिण मुख वाहत दक्षिण मुख वाहत चंद्रभागा पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. प्रत्यक्ष चक्रपाण प्रत्यक्ष चक्रपाण उभासे पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. पंढरीचे सुख पंढरीचे सुख पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. प्रत्यक्ष चक्रपाणी. नागेश दादा आडगावकरांनी फार गोड गायला हा अभंग आणि आमचे भैरव महाराज त्यांच्याकडेच शिकतायत. तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत महाराज. करोडो अब्जावधी रुपयांनी हे सुख मिळत नाही महाराज, जे आम्हाला परमात्म्याच्या चिंतनात मिळतं. आणि म्हणून अशा पंढरपुरात एवढा वारकऱ्यांचा मांदियाळी जमते, हे सुख अनुभवतात विठोबाचं. आणि म्हणून त्या पुंडलिकाच्या सांगण्यावरून परमात्म्याने वीट ग्रहण करून उभा राहिला. त्या पंढरी क्षेत्रातून जी भीमरथी नदी वाहते, भीमा नदी वाहते. त्रिपुरासुर नावाचे 3 दैत्य होते आणि त्या तिघांचे 3 नगर होती. संपूर्ण पृथ्वीवर त्यांनी हाहाकार उडवलेला होता. आसुरी प्रवृत्ती समाजात आजही काम करते, त्याही काळात काम करतच होती. दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. आणि असे ते त्रिपुर नावाचे 3 दैत्य जगाला त्राहिमाम करून सोडलेलं असताना
सगळ्या देवादिकांनी मीटिंग बसवली आणि भगवान शिवशंकराकडे जाऊन सांगितलं, प्रभू या 3 दैत्यांना एका वेळेला एका बाणात मारावं लागेल असं त्यांना वरदान आहे आणि हे कोणी करू शकत नाही आपल्याशिवाय. म्हणून आपणच आमच्यावर उपकार करा, कृपा करा आणि आम्हाला या दुःखातून मुक्त करा. संपूर्ण पृथ्वी हैराण झाली आहे. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं, आपल्या सगळ्यांच्या सहभागाने त्या त्रिपुराचा वध करण्याकरता मी प्रवृत्त होतो. त्यासाठी पृथ्वीचा रथ बनवला, चंद्र आणि सूर्याची चाकं तयार केली, सगळ्या शास्त्रांची घोडे तयार केले आणि अशा त्या रथावर ब्रह्मांड नायक भगवान शिवशंकर विराजमान होतात. तेव्हा एक पाय भगवान शंकरांनी आपल्या एका नंदीवर ठेवला आणि एक पाय त्या रथावर ठेवला आणि या त्रिपुर दैत्यासोबत युद्ध प्रारंभ झालं. वायू वेगाने 3ही दैत्य फिरतायत. भगवान शंकरांच्या नेमात 3ही राक्षस येत नाहीयेत. काही हजारो वर्ष युद्ध चाललं होतं. भगवान शंकर त्रस्त झाले होते, या त्रिपुर दैत्याला मारावं तर कसं मारावं. बरं, एकेकाला मारायचं नाहीये, एका वेळेला 3घांना सोबत मारायचंय. एका बाणात 3घांची मुंडके छाटायची आणि अतिशय घणाघाती हे युद्ध चाललेलं असताना अचानक एक योग साधला आणि 3ही दैत्य वायू वेगाने फिरत असताना एका रेषेत आले आणि भगवान शंकरांनी आपला बाण सोडला आणि 3ही दैत्यांची मुंडके एका वेळेला उडवली. तेव्हा संपूर्ण 33 कोटी देवांनी भगवान शंकराचा जय जयकार केला. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. भगवान शंकरांची स्तुती केली. प्रभू, आपल्यामुळे या दैत्यांचा वध झाला. अनेक हजारो वर्ष हे युद्ध चाललेलं असताना भगवान शंकर सुद्धा दमलेत, थकलेत आणि त्रस्त झालेल्या भगवान शंकरांना विश्रांती करता म्हणून त्यांनी पृथ्वी स्थळावर जे स्थान निवडलंय ते स्थान म्हणजे भीमाशंकर आहे. आणि भीमाशंकराच्या ठिकाणी जाऊन भगवान शंकर समाधीस्थ बसलेत. अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. या 3 दैत्याचा वध करताना शंकराच्या अंगातून ज्या घामाच्या धारा निघाल्या, तोच घाम म्हणजे आपल्या तिथून वाहणारी भीमा नदी आहे. भगवान शंकराच्या अंगातला तो घाम आहे. आणि अशी भीमा नदी जेव्हा इथून पंढरपुरातून वाहते, ती सगळीकडे भीमा नदीच आहे. फक्त पंढरपुरातून जेव्हा जाते तेव्हा तिथं तिचं नाव चंद्रभागा आहे. चंद्रासारखा आकार धारण केलाय आणि पंढरपुरातून जाताना अशी वाकून गेली. कारण तिला हे माहिती, वारकऱ्याचा इथला नियम आहे, पाया पडे जन. पंढरपुरात आल्यावर वाकावं लागतं हे चंद्रभागेला सुद्धा माहिती आहे. अशी वाकून गेली, स्टेट नाही गेली, सरळ नाही गेली ती. त्यामुळे आपण कोणीही असा तिथं गेला का वाकायचं, दुसरा तिथं नियमच चालत नाही. महाराज, भगवान शंकराच्या अंगातून निघालेल्या घामाची ही भीमरथी आहे, भीमा नदी आहे. मग पंढरपुरातूनच जाताना तिचं नाव चंद्रभागा का पडलं? स्कंदांनी 88,000 ऋषी मुनींना घेऊन भगवान शंकराकडे गेलेत आणि पार्वतीशी संवाद करत असताना पार्वतीलाच हे सगळं सांगितलंय. चंद्रभागा हे नाव का पडलं? चंद्राकडून गुरुपत्नी गमन झालं होतं आणि हा दोष, हे पाप त्याच्या माथ्यावर लागलं. चंद्राचा प्रॉब्लेमच आहे तसा. रामायणात पण त्याचा प्रॉब्लेमच आहे. इंद्रा पडिली भगे चंद्र झाला, तिथंही त्याचा प्रॉब्लेम होता आणि इथंही होताच. आणि मग त्या बृहस्पतीने त्याला शाप दिला होता, मूर्खा, गुरुपत्नी गमनासारखं पातक तुझ्याकडून झालंय, जा तुला क्षयरोग होईल. घाबरला चंद्र, बृहस्पतींच्या पायावर पडला, सांगितलं, महाराज क्षमा करा, माझ्याकडून झालेला अपराध हा अक्षम्य आहे, मला कल्पना आहे, पण तरी देखील आपण संत आहात, आपण दयाळू आहात, आपण माझ्यावर कृपा करा, मला काहीतरी उशाप द्या. तेव्हा बृहस्पतीने सांगितलं, लोदंड नावाच्या क्षेत्रामध्ये
जे सूर्यतीर्थ आहे त्या सूर्यतीर्थात जाऊन स्नान करत जा आणि सूर्याची उपासना करत जा, तेव्हाच तुझा क्षयरोग जाईल, त्याच्याशिवाय हा दोष जाणार नाही. घाबरलेला चंद्र या लोहदंड क्षेत्रात आला. त्या सूर्यतीर्थात तो स्नान करायचा आणि सूर्याची उपासना करायचा. बरं, याने केलेल्या पापामुळे स्वर्गातला जो चंद्राचा भाग होता तो इंद्रादिक देवांनी काढला होता. म्हणजे याला सस्पेंड केलं होतं. याचा भाग तिथला काढून घेतला होता स्वर्गातला. आणि मग चंद्र इथं आला, तो या लोहदंड क्षेत्रात सूर्यतीर्थात स्नान करायचा, सूर्याची उपासना करायचा. अनेक वर्षाच्या तपश्चर्येने भगवान श्री सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि सूर्यनारायणाने चंद्राला सांगितलं, चंद्रा, तुझा जो काही दोष होता तो दोष आता मिटला. या सूर्यतीर्थात केलेलं स्नान, त्याचा परिणाम आता तुझा क्षयरोग गेला. म्हणून एखाद्याला जर काही रोग असेल, एखाद्याच्या शरीराला जर काही पीडा असेल, त्याला काही करायची गरज नाही, त्याने सरळ त्या सूर्यतीर्थात स्नान करावं. आपले तीर्थ इतके महान आहेत. आणि चंद्राने सूर्यतीर्थात स्नान केलं म्हणून त्याचा क्षयरोग गेला. आणि स्वर्गातला चंद्राचा जो भाग होता तो त्याच्या सूर्यतीर्थातल्या स्नानाने इंद्राने परत दिला. चंद्राला चंद्रभाग पुन्हा दिला. ज्या तीर्थात त्याने स्नान केलं त्या तीर्थाचं नावच पडलं चंद्रभागा. स्वर्गातला त्याचा भाग पुन्हा दिला म्हणून चंद्रभागा. चंद्राचा क्षयरोग गेला म्हणून चंद्रभागा. चंद्राचा दोष नाहीसा झाला म्हणून ती चंद्रभागा. आणि महाराज अशा त्या चंद्रभागा तीर्थात हजारो लाखो वारकरी येतात, त्याच्या स्नान करतात, उद्धरून जातात. असं स्थान आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. तुम्ही कुठेही जा महाराज, कुठेही जा. आपण जर हिमालयात गेलात, हिमवंतू दोष खाय परी जीवित्वाची हानी होय. तिथं जीवाची हानी होते. आपण जर काशीला गेलात, काशीला मुक्ती मिळते, पण कधी तिथं मारावं लागतं. पण पंढरपूरला, आळंदीला असं नाही बरं. पंढरपूरला, आळंदीला मारावं लागत नाही. खोलीये पारुनी निजे, वरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहीजे, न मरता मोक्षो. तुम्ही नुसतं तिथल्या चंद्रभागेत स्नान केलं, तुम्ही नुसता पुंडलिकाला नमस्कार केला, पांडुरंगाला निहाळलं, तरी सुद्धा मोक्ष महाराज. जाऊ द्या देवाला निहाळायचं, जाऊ द्या चंद्रभागेत स्नान करायचं, जाऊ द्या पुंडलिकाला नमस्कार करायचा. तुम्ही नुसतं इकडे कृष्ण मंदिराकडून नुसता मंदिराचा कळस बघा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहं. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. अहो नुसता मंदिराचा कळस बघा तरी मोक्ष. पण लोकाला पंढरपुरात गेल्यावर कळस पाहण्याचा सुद्धा आळस. म्हणजे हा आळसाचाही केवढा कळस. कळस पाहिला तरी मोक्ष महाराज. आणि म्हणून अशा पंढरी क्षेत्रात जीवाने सुखी होण्यासाठी यावं. या पंढरी क्षेत्रात नित्य प्रदक्षिणा चालते. व्यास, वशिष्ठ, विश्वामित्र, चवण, कण्व, मोठमोठाले मुनी महाराज पहाटेच्या वेळेला पंढरी क्षेत्राची प्रदक्षिणा करतात. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. पंढरी क्षेत्रातल्या प्रदक्षिणेचे महात्म्य. आणि म्हणून विटेवरच्या पंढरीनाथाला पाहण्याकरिता प्रत्येक अवतारात पहिल्यांदा पाहण्याकरता भगवान शंकरच येतात. राम अवतारात शंकर निघाले, कृष्ण अवतारात शंकर आलेत, पांडुरंगाचंही रूप पाहण्याकरता भगवान शंकर आले. पार्वती माता विचारते, प्रभू कुठे चाललात? म्हणले 24 अवतारापेक्षा निराळा अवतार आहे माझ्या विठोबाचा. जरा बघून येतो म्हणले कसा अवतार धारण केला.
कसं रूप धारण केलं. म्हणले मग तुम्ही एकटेच चालला का, मला पण येऊ द्या. म्हणले ठीक आहे चल. पार्वती माता निघाली. नंदी महाराज म्हणले प्रभू मला यायचंय. म्हटले चला. गणपती बाप्पा म्हटले मला यायचंय. म्हटले चला. आणि सगळा परिवार घेऊन निघाले. आणि पंढरपुरात भगवान शंकर आले. त्यांनी बघितलं तर काय, पंढरपुरातली गर्दीच गर्दी. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. सगळ्यांनी टाळी वाजवा. महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची दाटी उभे जोडून हात, सुरवरांची दाटी उभे जोडून हात, सुरवराची दाटी उभे जोडणी हात, सुरवराची दाटी उभे जोडणी हात, सुरवरांची दाटी उभे जोडून हात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. हरी बोल. भगवान शंकर परमात्मा पांडुरंगाची वारी करायला येतात. काय गर्दी होती महाराज पंढरपुरात. शुकसनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, शुकसनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, सुखसंकालिक नारद तुंबर भक्ताच्या भेटी, सुखसंकालिक नारद तुंबर भक्ताच्या भेटी, कवाड आडोनी पाहता ती जगजेठी, कवाड आडोनी पाहता ती जगजेठी, कवाडाडोनी पाहता ती जगजेठी, कवाडाडोनी पाहता ती जगजेठी. शुक आलेत, सनकादिक आलेत, नारद आले. या सगळ्यांची प्रचंड गर्दी पंढरपुरात जमली आहे. पांडुरंगाच्या दर्शनाकरता एवढी सगळी गर्दी जमलेली आहे. आणि या प्रचंड गर्दीमध्ये भगवान शिव शंकर पार्वती मातेसहित आले. रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडोनी हात, ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत,
विशुळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, विशुळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. काय गर्दी आहे महाराज. आणि अशा प्रचंड गर्दीत भगवान शंकर पार्वती माता सहित सगळ्या परिवाराला घेऊन आले. पार्वतीने गर्दी पाहिली आणि पांडुरंगाच्या राऊळाकडे जात असताना पार्वती म्हणली, देवा पुढे जायची माझ्यात आता हिंमतच नाही. म्हणले मी इथंच थांबते. तिथं पार्वती थांबली त्या पद्म तळ्यावर. तिथं पद्मावतीचं मंदिर आहे. थोडस पुढे गेले. नंदी महाराजांकडे बघितलं, विचारलं कुठं? म्हणले वारीला. म्हणले माणसांची वारी आहे, जनावरांची नाही. म्हणले थांबा बाहेरच. नंदी बाहेर थांबले. महाद्वाराच्या तिथं गणपती बाप्पा घामाघूम झाले, तिथंच थांबले. थोडं मोठ्या माणसाचं इम्प्रेशन असतं म्हणून भगवान शंकर पाहिल्यावर सगळे लोक बाजूला झाले. जाऊ दिला आतमध्ये. जाऊ द्या म्हणले, शंकर आले. आणि गेले. विटेवर उभा, कटेवर हात, बाळमूर्तीचं वेश, भृगूची लात दिसते, नाभी सुंदर दिसते, गळ्यात तुळशीच्या माळा, मणिमुक्तिकांच्या माळा, मकर कुंडले, बुक्का लावलेला, खांद्यावर शिंक, दोन्ही पायाच्या मध्ये काठी, सगळा गोकुळातला वेश धारण करून आला कृष्ण. भगवान कृष्ण हसायला लागले. प्रभू आपल्या लीलेला काही पारावार नाही, सतत काहीतरी अद्भुत करत राहता आपण. आज आपल्याला बघितल्यानंतर डोळे भरून येतात. पण मी एवढा दमून आलोय तुमच्याकडे, आता या क्षणी मला बसायचंय, इतकं दमलं. पांडुरंगाने इकडे तिकडे बघितलं तर बसायला जागाच नाही. सगळ्या मंदिरात मुंगी शिरणार नाही इतकी गर्दी होती. आणि भगवंत म्हणतात, शंकर म्हणतात मला बसायचंय. कुठं बसायचं? तेव्हा भगवान पांडुरंग परमात्मेने भगवान शंकरांना उचललं आणि आपल्या मस्तकावर ग्रहण केलं. मस्तकावर बसलेत भगवान शंकर. आपल्या डोक्यावर भगवान शिवशंकरांना विराजमान केलेला हा पांडुरंग परमात्मा आहे. शिवम शांत मीडियम वरम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडव. भगवान शिवशंकरांना आपल्या मस्तकावर धारण केलं. म्हणून वारीच्या क्षेत्रातला सगळ्यात शिरोमणी पहिला वारकरी कोणता? भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शंकर पहिले वारकरी. आणि अशी ती लीला त्याची पाहण्याकरता परमात्मा आले. सगळ्या देवादिकांची दाटी आहे. भगवान शंकरही आपल्या डोक्यावर घेतलंय पांडुरंगाने. आणि अशा पंढरी क्षेत्रातला हा सगळा आनंद चालू आहे. कधीच पंढरपूर न पाहिलेले लोक म्हणले, महाराज कुठे पंढरपूर? म्हणले गुगल सर्च करा. पंढरीचा पत्ता देत असताना 3 पद्धतीने संतांनी दिला. 1 ते मृत्यूलोकात आहे, 2 ते भीमा नदीच्या तीरावर आहे आणि 3 ते जम्बू नावाच्या द्वीपात आहे. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. 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 तेथील मोकाशी उभा असे विटेवर. तेथील मोकाशी उभा असे विटेवर. पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर. पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर. बोलती साधू संत जीवा वाटे होर होर. बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. नामज तेथवरी त्या
दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा ज्ञान तेथे बरी दाखवा दिनाचा सोयरा. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जमुया दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देवा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. ओ विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. लागो रे लागो. भीमा तिरी एक वसविले नगर. मातुरी बसविले भीमा तिरी एक वसविले नगर. मातुरी एक बसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजा त्यासी. तेथील मोकासी चार भुजा कासी. बाईला 16,000 रे. पाहिला 16,000 रे. बाईला 16,000 रे. पाहिला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावारे. नाचत नाचत गावा खेळिया सुख देईल विसावारे. नाचत नाचत गावा खेळिया सुख देईल विसावारे. हे गुगलने तिन्ही लोकेशन लगेच दिलेत आम्हाला. मृत्यू लोकात पंढरपूर आहे. भीमेच्या तीरावर पंढरपूर आहे आणि जम्बू नावाच्या द्वीपात पंढरपूर आहे. म्हणजे आता हे उपरीपासून फार जवळ असल्यामुळे तुम्हाला नाही सांगितलं हे लोकेशन. हे ज्याला अमेरिकेतून पंढरपूरला यायचंय आहे की नाही, ज्याला इंग्लंडहून यायचंय त्याच्यासाठी हे लोकेशन. आणि अशा पंढरी क्षेत्रात जगभरातून लोक येतात. केवढा आनंद असतो महाराज. ती गर्दी असते. वारकऱ्याच्या ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष असतो. एवढा आनंद असतो पंढरपुरातला. आनंद तेथीचा मुकया शिवाच्या. बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्यासी डोळे पांगुळ्यासी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. नाचत पंढरीये
जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू आनंद तिथीचा. मुक्याला सुद्धा वाचा फुटते पांडुरंगाच्या चिंतनात, बहिऱ्याला सुद्धा ऐकायला येतं. तुका म्हणे वृद्ध होती तरणे. आणि म्हणून अशा या पंढरी क्षेत्राचं हे अधिष्ठान असताना श्री विठोबा ज्याला पाहण्याकरिता भगवान शंकर येतात, असंख्य वारकरी येतात. आज पांडुरंगाच्या वारीचा जर विचार केला आपण, कुठून लोक येतात महाराज? राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, सगळा महाराष्ट्र येतो. नाही नाही, फॉरेनर पण येतात. माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकरी चालले आणि पुण्यात ते काही फॉरेनर आले होते, त्यांच्या हातात कॅमेरे होते. आता आमचा जसा हा नरेश आपली विठ्ठल कथा शूटिंग करून सगळ्या महाराष्ट्राला दाखवतो. कथामृत नावाचं चॅनल आहे, मी कालच सूचना केली आपल्याला. तरुण मुलांनी सबस्क्राईब करा, ती कथा आपल्याला पुन्हा ऐकायला मिळेल. आमच्या नरेशसाठी एकदा टाळी वाजवा. तसे ते फॉरेनर लोक माऊलींच्या वारीचं शूटिंग करत होते आणि त्यांनी बघितलं माणसं ज्ञानोबा तुकाराम म्हणतात, नवल नाही. पखवाजही म्हणायला लागला, ज्ञानोबा तुकाराम. तबला पण म्हणू शकतो, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ते फॉरेनरला कळलंच नाही. तो म्हणला ज्याला तोंड दिलं देवाने ते म्हणतात ज्ञानोबा तुकाराम, पण मग हे वाद्य कसं काय म्हणतात ज्ञानोबा तुकाराम? त्याने एका सुविद्य वारकऱ्याला विचारलं, हे ब्रदर प्लीज टेल मी व्हॉट इज ज्ञानोबा तुकाराम. त्याने त्याला सांगितलं, लिसन केअरफुली, ज्ञानोबा तुकाराम दॅट इज हार्ट ऑफ महाराष्ट्र. ज्ञानोबा तुकाराम हे महाराष्ट्राचं हृदय. बाबा तुला काय कळायचंय? म्हणून महाराज दिवसेंदिवस आता अमेरिकेतले, इंग्लंड मधले लोक सुद्धा वारीत वाढायला लागले. ते आपले वारकरी भजन थांबून त्यांनाच बघत बसतात, पण येतात महाराज. हा विठोबा म्हणजे जादू आहे महाराज, जादू आहे. आणि असा हा परमात्मा सगळ्यांना आकर्षित करतो. आणि म्हणून त्याचं नाम, त्याचं रूप, त्याचे गुण आम्हाला सदैव आकर्षित करतात. म्हणले महाराज त्याचं रूप आकर्षित करता म्हणता, पण तुम्हीच सांगितलं ठाई चाची काळा नानादी भाऊ काळा, मग काळा माणूस कसं काय आकर्षित करेल? म्हणले तो नुसता काळा नाहीये, सावळा आहे. सावळा आहे. सावळे रूपडे चोर चित्ताचे, सावळे रूपडे चोर चित्ताचे. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. उभे पंढरीचे विटेवरी, उभे पंढरीचे विटेवरी. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे.
करण्याकरिता कार्तिकी एकादशी जवळ आली आहे आणि त्या कार्तिकी एकादशीला पंढरपुराकडे असंख्य दिंड्या चालल्यात. उपरी गावात सुद्धा पांडुरंगाला भेटण्यासारखी दिंडी आली आहे. ज्ञानदेव तुकाराम अनदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. आज अतिशय सुंदर पंढरपूरच्या वारीचं हे दृश्य या सर्व वेशभूषा केलेले आमचे संतोष महाराज यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. मी सगळ्यांना विनंती करतो, माता माऊल्या पुरुष वर्ग, आपण सगळ्यांनी उठून उभा राहून पावली खेळायला हरकत नाही. अगदी 2 मिनिटात पावलीचा बाबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम 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 भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.